स्वच्छतेवर डीप क्लीन ड्राईव्ह सारखे आपण प्रकल्प हाती घेतले होते, तर ते पुन्हा एकदा तुम्ही कार्यान्वित करा, जेणेकरून डीप क्लीन ड्राईव्हमध्ये काय आहे, एका ठिकाणचे 3-4 ठिकाणचे मॅनपॉवर आणि मशिनरी एका ठिकाणी आणायची आणि तो पूर्ण अगदी साफ करून डेब्रिज सकट, गटार सकट, नाल्या सकट त्या भागातले सगळे स्वच्छता केली तर त्या भागामध्ये मग दररोजचं रुटीन जास्त काम राहत नाही आणि त्यामुळे डीप क्लीन ड्राईव्हचा चांगला आपल्याला रिझल्ट मिळाला होता, तो आपण पुन्हा एकदा या ठिकाणी केला पाहिजे. भटक्या कुत्र्यांच्या बद्दल चर्चा झाली, ते पण देखील BMCला परमनंट शेल्टर आणि निर्बीजीकरण जे आहे त्याच्यावर फोकस करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर जे डोंगराचे भाग आहेत ते लँडस्लाईड होऊ शकतात, असे मागच्या वेळेस मी एका ठिकाणी स्वतः गेलो होतो आणि BMCने 3 ठिकाणी ते आपण फेन्सिंग केलेलं आहे, जिओ नेटिंग केलं आहे, त्यामुळे त्याचा रिझल्ट चांगला आहे. तर ते स्पॉट आत्ताच आयडेंटिफाय करा आणि ताबडतोब त्याच्यावर देखील कारवाई करा. जामसुदकरांचं जे आहे ते तर तुम्हाला मी प्रमाण द्यायला सांगितलेलं आहे. आणि अनधिकृत झोपडपट्ट्यांचा तिकडं BPT साईडला ज्या होत आहेत वडाळा, त्याच्यावर BMC आणि MMRDA नाही, MMRDA नाही, हां त्यांच्याकडे यंत्रणा नाही आहे म्हणून BMCने कारवाई. हां, दुसरं पोलीस वसाहती दुरुस्ती या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे, त्यावर देखील सूचना मी दिलेल्या आहेत. ट्रान्झिट काममध्ये अनधिकृत घुसखोर त्याच्यावर देखील कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. खार जमिनीवरील झोपडपट्ट्यांचं अतिक्रमण तातडीने हटवण्याबाबतीमध्ये आपण मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना मी धन्यवाद देतो. मी एकदा KM हॉस्पिटलला सरप्राईज व्हिजिट दिली होती आणि त्या ठिकाणी सगळे वॉर्ड बघत असताना 5 वॉर्ड बंद होते आणि तिथं काम हळूहळू चालू होतं, बंदच होते ते, पण ते 5 वॉर्ड ताबडतोब सुरू केले आणि तिथे पेशंट आपल्याला जे त्याची जादा पेशंटला तिथं सेवा मिळू लागली आहे. आणि त्याच वेळेस मला काही पेशंट भेटले तिथे औषधासाठी, आम्हाला जो काही गैरसोय होते ती दूर करण्यासाठी औषधं देखील महापालिकेने द्यावीत हॉस्पिटलमध्ये. तर तेव्हाच मी 0 प्रिस्क्रिप्शनचा सूचना दिल्या होत्या आणि आयुक्तांनी त्याला बजेटमध्ये त्याची तरतूद केली आणि जवळपास 85% आपण ते काम मार्गी लावलं आहे. काही टेंडर 1-2 बाकी आहेत ना, ती देखील लवकर, म्हणजे 100% 0 प्रिस्क्रिप्शन त्या ठिकाणी होईल. त्याचबरोबर मगाशी काही सदस्यांनी एन्जिओग्राफी आणि स्टेन टाकणे आणि काही जे आजार आहेत ते महात्मा ज्योतिबा फुलेमध्ये कव्हर नाही आहेत, त्या संदर्भात देखील सार्वजनिक आरोग्य विभागाला सूचना देऊ आम्ही आणि जेणेकरून गरीब रुग्णांना तोशीस लागणार नाही, त्यांना तो भार त्यांच्यावर पडणार नाही, अशी आपण ती व्यवस्था करू. महिलांसाठी स्वच्छतागृहांचं जे ते देखील आयडेंटिफाय करायला सांगितलेले आहेत. टॉयलेट ऑन व्हील, मोबाईल टॉयलेट आणि ते स्वच्छ असावे अशा प्रकारचं देखील सूचना केलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या दवाखान्यामध्ये मेनोपॉज क्लिनिक हे संदर्भात ते सुरू करण्याच्या सूचना दिल्यात. आयुक्तांनी त्याला होकार दिलेला आहे आणि ते देखील लोकांना त्याच्या सेवा मिळतील. महिला सेवा सहकारी संस्थांना कामं देण्याच्या संदर्भामध्ये 10% कामं त्यांना देऊन महिला सहकारी सेवा संस्था आहेत ते सक्षम करण्यासंदर्भात देखील जिल्हाधिकारी स्वतः लक्ष घालतील. जे हॉस्पिटलमध्ये देखील स्वतः जे हॉस्पिटलच्या काही कंप्लेंट आलेल्या आहेत तर कलेक्टर स्वतः त्या ठिकाणी जातील आणि मला त्यांनी एक फोटो दाखवला आहे, व्हिडिओ दाखवला आहे, जे आपण दरवेळेला DPDCतून
20-25 कोटी रुपये देतो, त्याचा देखील वापर योग्य रीतीने झालेला आहे. तर ते देखील आपल्याला जे जे अतिशय सक्षम करणे. आणि काही लोकांनी यामध्ये मुद्दा उपस्थित केला होता की जे मध्ये काही आपल्याला आणखी बांधकाम करायचं आहे, तर ते बांधकाम जर तुम्ही पाहणी केल्यानंतर, आवश्यकता वाटल्यानंतर तुम्हाला जर जादा FSI तिथे आपल्याला अनुज्ञेय असेल तर जादा FSI देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल. मी UD1ला असीम गुप्तांना सांगून तशा प्रकारचे निर्देश देऊन जादा FSI देण्याची व्यवस्था देखील आपण करू. त्याचबरोबर खाजगी अनुदानित शाळांच्या बाबतीमध्ये देखील CCTVच्या संदर्भात प्रश्न उपस्थित झाले. बरेचसे प्रश्न त्यांच्या अभ्यंकरांचे राज्य सरकारच्या निगडीत होते, BMCच्या संदर्भात होते, त्या आयुक्तांनी स्वतः ऐकलेले आहेत. तर त्याची निराकरण ते करतील. CCTVसाठी आपण पैसे देण्याचा निर्णय 50 लाख रुपये त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. BST संदर्भात देखील लोकप्रतिनिधींनी काही तीव्र तक्रारी केलेल्या आहेत. बेस्ट प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची एक संयुक्त बैठक आपण कलेक्टर म्हणून घ्या आणि त्यांना काही सूचना द्यायच्या त्यांना देऊ आपण. उमरखाडी कामाठीपुरा रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये काही म्हाडाच्या संदर्भातले प्रश्न मग असे आले. 20 इमारती काय करायच्या, प्राधान्य द्यायचं आहे, बरोबर ना? तर ते तुम्ही तात्काळ त्याला प्राधान्य द्या. आपण कामाठीपुऱ्याला तर निर्णय घेतलेला आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये शिवडी BDDचा प्रश्न या ठिकाणी त्या संदर्भात देखील एक बैठक लावणे बाबतीतच्या सूचना मी दिलेल्या आहेत. लालबाग परळ परिसरात फुटपाथ आणि गॅरेज चालवतात फुटपाथवर, त्या बाबतीमध्ये पोलीस आणि महापालिका यांनी संयुक्त कार्यवाही करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि मी आयुक्तांना सांगितलं आहे की अनेक वेळा हायकोर्टमध्ये देखील फुटपाथच्या बाबतीमध्ये सिग्नल तोड़ा, चालान कटेगा. जब मैं निकला सिग्नल ग्रीन ही था. प्रूफ है क्या? क्यूबो डैश कैम है ना. Presenting Cubo Smart Dashcam with superior video quality and multiple recording options. विशेष निधीची तरतूद करून काहीतरी आपल्याला बदल झालेला लोकांना जाणवला पाहिजे. अशा प्रकारचे सुरक्षित फुटपाथ आणि चांगल्या दर्जाचे फुटपाथ आपण एक मोठा ड्राईव्ह घेऊन त्या संदर्भात नियोजन करावं. जे फेरीवाले आहेत त्यांना स्वनिधीमधून देखील पैसे मिळालेले आहेत. तर अशा लोकांना जे लायसन्सवाले आहेत त्यांना ते वेंडिंग कमिटी झाली नाही, त्यामुळे ते कोर्टामध्ये मॅटर आहे, पण ते लवकर मेन्शन करून आपण लवकर तारीख घेऊन तो देखील मार्गी लावला तर त्याला शिस्त लागेल फेरीवाल्यांना. आणि नागरिकांच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर होतील. फेरीवाल्याने लोकप्रतिनिधींनी सांगितलं की या एक पोलीस पण कारवाई करतात, महापालिका पण करते. तर जे नागरिकांना जिथे त्रास होतोय त्यावर देखील आपण लोकप्रतिनिधींनी देखील त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. फेरीवाल्यांना देखील व्यवसाय करू द्या त्यांना, पण ते बाबा नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रकारचं त्यांनी काळजी घेतली पाहिजे. अभ्युदयनगरच्या बाबतीमध्ये देखील आपण चर्चा केली आहे. अभ्युदयनगरचा देखील निर्णय आपण ते तात्काळ मंजूर करून देऊ. प्रदूषणासंदर्भात देखील चर्चा झाली. तर आयुक्तांनी IIT शिवाजी पार्क पुरता आहे, पण जे आपण नॉर्म्स आणि नियम केलेले आहेत त्याची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. म्हणजे जे डेव्हलपर आहेत त्यांनी ते कव्हर करणे, त्यांनी वॉटर मिस्ट ते स्प्रिंकलर लावणे, ह्या संदर्भात देखील आपण सूचना द्या. आणि हेच नियम MMRDAला पण MSRDCला पण ज्या सरकारी यंत्रणा काम करत आहेत त्यांना देखील लागू असल्या पाहिजेत,
जेणेकरून प्रदूषण कमी झालं पाहिजे. मध्ये मध्ये ते 100पर्यंत जायचं, मध्ये आता परत वाढलेलं आहे. तर प्रदूषण कमी करणे हा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आपल्या काही सदस्यांनी मांडलेला आहे. तर त्याच्यावर महापालिकेने कारवाई करावी. संरक्षक भिंतीच्या बाबतीमध्ये बोललेलो आहे मी. फेरीवाल्यांच्या बाबतीत देखील चर्चा झाली आहे. माहीम धारावी स्कायवॉकच्या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. त्या बाबतीत म्हाडाने पैसे द्यायचे आहेत ताबडतोब आणि ते काम करून घ्यायचं आहे. नंतर BMCकडे हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही काम करून त्यांना पैसे देऊन टाका, म्हणजे तो कायमस्वरूपीचा निकालात निघेल. धारावी ते नाल्याचं संरक्षक भिंत आयुक्तांनी सांगितलेलं आहे ते हे करून देतो म्हणून. पाण्याच्या टाक्यांच्या संदर्भातला काही विषय निघाला होता. तर कलेक्टर महोदयांना मी सांगितलं की काही आमदारांची मागणी होती की जे सिंटेक्स टाक्या ठेवायच्या, म्हणजे जिथं पाणी पुरत नाही ते आपल्या वर काय बांधू शकत नाही, हां वर बांधू शकत नाही, तर त्याला देखील ते निधी तुम्हाला तिथे वापरता येईल अशा प्रकारची मुभा तुम्हाला कलेक्टर महोदय देतील. त्यामुळे तो तुम्हाला एक फायद्याचा निर्णय होईल. गिरणी कामगारांच्या संदर्भात देखील या ठिकाणी चर्चा झालेली आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आतापर्यंत देवेंद्रजी आता आहे 3.5 वर्षामध्ये जवळपास 12-13 हजार लोकांना आपण घरं दिलेली आहेत. 1 लाख लोकांना घरं द्यायची आहेत आणि त्यामध्ये 16,000 गिरणी कामगारांच्या घरांची मागणी आलेली आहे. बैठका झालेल्या आहेत. त्यामध्ये 2 टेंडर काढलेले आहेत, एक 30,000 घरं आणि 50,000 घरांचं. तर ही घरं जी आहेत ही घरं MMR क्षेत्रामध्ये मुंबईत एवढी 1 लाख घरं आपल्याला देणं शक्य होणार नाही. जेवढी शक्य होतील ते मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये MMRमध्ये 1 लाख घरं जी आहेत गिरणी कामगारांना देण्यासंदर्भात शासन पूर्णपणे त्याला प्राधान्य देणार आहे. कारण या गिरणी कामगारांच्यामुळेच आज मुंबईचं मध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. आणि मला आठवतं आहे की मी जवळपास 12-13 हजार घरं आम्ही 3,000, 2,000, 1,000 करून ही दिलेली आहेत. आणखी 1 लाख घरं जी आहेत ही घरं देखील त्या ठिकाणी आपण देऊ. आणि तुम्ही काही लोकप्रतिनिधी सुचवाल बाबा मुंबईमध्ये काही ठिकाणी आपल्याला करता येतील तेही सूचना करा. आणि मुंबई MMR का म्हणालो, ते तयार आहेत, त्यांना फार लांब जायचं नाही आहे. त्यामुळे मुंबई MMRमध्ये आपण या सर्व लोकांना गिरणी कामगारांना घरं देऊ. त्याचबरोबर या ठिकाणी जे आपण याचं देखील चर्चा झाली, मोठं आपलं सेंट्रल पार्क महालक्ष्मी रेस्कोर्सचं कोस्टल रोड हे आपण जवळपास 300 एकराचं 170 एकर आहे कोस्टल रोडचं आणि 125 एकर आपण महालक्ष्मी रेस्कोर्सकडून जागा घेतली आहे. आपण त्याला 2.5 वर्ष झाली, बरोबर ना? हा, म्हणजे आपण प्रक्रिया सुरू केली 2.5 वर्षापूर्वी आणि ती 125 एकर जागा आपण आपल्याकडे महापालिकेकडे घेतली आहे. आणि महापालिका त्याचा DPR तयार झाला आहे, DPR तयार झाला आहे, मोठा चांगलं केलेला आहे. आणि काही लोकांच्या मनात शंका होती की तिथे बांधकाम होईल, तर बिलकुल बांधकाम 1 इंच पण बांधकाम होणार नाही, पूर्ण ग्रीनरी राहणार आहे आणि ते जागतिक दर्जाचं एक सेंट्रल पार्क होणार आहे. आणि ते सेंट्रल पार्क रेस्कोर्सचं आणि कोस्टलचं असं सबवेने जोडतोय, कनेक्ट करतोय, त्याचं टेंडर पण काढलेलं आहे. त्यामुळे मुंबईमध्ये 300 एकराचं मोठं सेंट्रल पार्क या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे खूप मोठं ही अचिव्हमेंट आहे. आणि मला वाटतं बाकी सगळे विषय झालेले आहेत. नगरविकासाच्या संदर्भात जे काही पत्र अजय चौधरी आणि काही लोकांनी दिलेले आहेत
तर नगरविकासाच्या संदर्भातले जे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात आपल्याला ज्या ज्या तुमच्या वेळेस तर मी तुमच्या तिकडेच्या बिल्डिंगचा आपण स्पेशल निर्णय घेतला 33-24 घेतला ना, नवीन केला पण 33-7 33-9 या संदर्भातल्या काही अडचणी आहेत त्या देखील आपल्याला दूर करून रिडेव्हलपमेंटला आपण प्राधान्य दिलेलं आहे. काही डेव्हलपर जे सोडून गेलेत काही प्रकल्प 20-20 25-25 वर्ष, आणि त्यासाठी आपण एक पॉलिसी केली की जैवी पद्धतीने मी मगाशी थोडं बोललो आहे, तर त्याच्यामध्ये SRA आणि म्हाडा तर हे अथॉरिटी आहेतच, परंतु यांच्याबरोबर MMRD आहे, BMC हद्दीतली BMC आहे, MIDC आहे, सिडको आहे, MSRDC आहे, या महाप्रीत आहे, अशा 5-6 गव्हर्नमेंट अथॉरिटी आपण त्याच्यात एकत्र आणलेल्या आहेत. आणि तो पहिला तर प्रकल्प आपण खाली बोलून थांबलो नाही. हा रमाबाई आंबेडकर नगरचा 17,000चा प्रकल्प सुरू झाला आहे, काम सुरू झालं आहे. SRA आणि MMRDA ते करते आहे. त्यामुळे जे प्रकल्प जवळपास 17 URP आपण केलेत मुंबईमध्ये, म्हणजे झोपडपट्टी SRAचे पण क्लस्टर केलेत आणि धोकादायक इमारतींचे त्यांचेही क्लस्टर केलेले आहेत. जे डेव्हलपर जी जुनी सिस्टीम आहे ती चालू केलेली आहे. जे डेव्हलपर काम करतायत त्यांना आपण रोखलेलं नाही. नवीन डेव्हलपर जे येतील त्यांनी 3 वर्षाचं भाडं जमा करणे हे बंधनकारक केलेलं आहे, तरच तो प्रोजेक्टला हात घालू शकतो. आणि त्याची पूर्ण फायनान्शियल कॅपेबिलिटी जी आहे ही चेक करूनच त्याला काम द्यायचं ठरलेलं आहे. अन्यथा हे सगळे प्रकल्प टेकओव्हर करून या SRA म्हाडा आणि या जैविकल्या ज्या आपले प्राधिकरण आहेत हे करणार आहेत, जेणेकरून आपलं जे वर्षानुवर्ष रखडलेले प्रकल्प आहेत 20-20 25-25 वर्ष ते रखडलेले प्रकल्प होणारच नाहीत. आणि म्हणून बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी जे 40 लाख लोकांना मोफत घरं देण्याचं तेव्हा स्वप्न पाहिलं होतं, याची अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे 17,000 घरापासून. आणि त्यामुळे लाखो घरं बांधायची. असं जर राहिलं तर किती वर्ष लागतील माहीत नाही. आणि म्हणून आपण जेवीमध्ये क्लस्टर हा क्लस्टर देशातला पहिला प्रकल्प आहे, उपक्रम आहे. त्यामुळे या क्लस्टरच्या माध्यमातून त्याचं एकदा पुढच्या वेळेस आहे ना आपल्या सगळ्यांना प्रेझेंटेशन द्या. क्लस्टर जे आतापर्यंत काय होत होतं, 2-3 इमारतीचं रिडेव्हलपमेंट होत होतं किंवा स्टँड अलोन एक बिल्डिंगचं इमारतीचं रिडेव्हलपमेंट, तो काय देणार? ओपन स्पेस नाही मिळणार, ॲम्युनिटी नाही मिळणार, काही मिळणार नाही. हे क्लस्टर 25 एकराचे 50 एकराचे त्याच्यापेक्षा मोठे असतील. कामाठीपुरा कितीचा आहे? 36 एकर. आता 36 एकरमध्ये 16 एकर यांना तिथं ओपन स्पेस मिळणार, तिथे गार्डन मिळणार, सगळ्या शाळा सुविधा मिळणार, हॉस्पिटल मिळणार, ग्राउंड मिळणार, या सगळ्या ॲम्युनिटी त्यांना मिळणार, पार्किंग मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी या क्लस्टरमध्ये आपण देतो. SRA मध्ये खालच्या लोकांना घर मिळतं, वरच्या लोकांना मिळत नाही. क्लस्टरमध्ये आपण ती मुभा ठेवलेली आहे, खालच्याला पण वरच्याला पण, जे राहतात त्यांना सगळ्यांना घरं. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी क्लस्टर देखील एकदा समजावून घ्या. आणि क्लस्टरचं जे काही आपण नियोजन केलेलं आहे ते लवकर मुंबई झोपडपट्टी मुक्त झाली पाहिजे आणि त्यांना सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे, यासाठी हे क्लस्टर आपण केलेलं आहे. आणि त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील याच्यामध्ये पुढाकार घ्या आपापल्या भागामध्ये आणि आपापल्या भागातल्या लोकांना सोयीसुविधा देऊन न्याय मिळवून घ्या. मला वाटतं सगळे आपले विषय झालेले आहेत, बरोबर ना? आणि मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि ज्याच्यावर आपल्याला चर्चा झालेली आहे त्या विभागीय अधिकाऱ्यांना सगळ्यांना माझी विनंती व सूचना आहे की आज जे आपण बोललेलो आहे ते पुढच्या बैठकीमध्ये ती कामं राहता कामा नये, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आणि त्याच्या बाबतीमध्ये लोकप्रतिनिधींनी पुन्हा प्रश्न उपस्थित करण्याची वेळ त्यांच्यावर येता कामा नये, याची काळजी आपण सगळ्यांनी घ्या. आणि ज्या विभागाने जी कामं आपली सुरू आहेत त्या प्रत्येक HODचं काम आहे, त्याच्या विभागातली जी कामं सुरू आहेत त्याने फक्त कार्यालयात बसून न राहता त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्पॉट व्हिजिट करणे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाणे आणि त्याचा अहवाल जो आहे
आपल्या प्रमुखांकडे देणे, आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, SRA असेल, म्हाडा असेल, जे PWD असेल, तर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी समजते आणि लोकप्रतिनिधी का इथे येऊन चर्चा करतात, का पोटतिडकीने इथं प्रश्न मांडतात, याची जाणीव आणि त्याची ग्रॅव्हिटी त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्याची अनुभव येईल. कारण शेवटी आणि क्वालिटी काम झालं पाहिजे. शेवटी आपली जबाबदारी आहे, आपण पैसे देतो त्यांना आणि पैसे देतो त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे क्वालिटी काम करणे, वेळेमध्ये काम करणे. जे वेळेमध्ये काम करणार नसतील, जे क्वालिटी खराब करणार असतील, त्यांच्यावर कडक ॲक्शन घेतली पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे. याच्यामध्ये कुठेही दिरंगाई होता कामा नये. अशा वेळेस दिरंगाई करणे आणि ज्या अधिकाऱ्याची जबाबदारी असेल त्या अधिकाऱ्यावर देखील कारवाई केली जाईल. ज्या अधिकारी चांगलं काम करतील त्यांचा सन्मान देखील केला जाईल. आणि मी आपल्याला माहीत आहे की मी देखील फील्डवर उतरून काम करणार आहे आणि म्हणून आता पावसाळ्यापूर्वी आपल्या सर्व लोकांनी पावसाळ्यामध्ये मुंबईकरांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सर्व यंत्रणांनी एक टीम वर्क म्हणून काम केलं पाहिजे. आणि आता काही वेळास आपल्याला काही प्रश्न असतात की माझी जबाबदारी नाही, हे डिपार्टमेंट त्याच्याकडे आहे, असं करता कामा नये. शेवटी मुंबईकरांना त्रास होऊ नये ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. लोकप्रतिनिधींची जशी आहे तशी अधिकाऱ्यांची पण आहे. प्रशासन आणि शासन हे दोन्ही एकत्र चालले तरच आपल्याला लोकांना न्याय देता येईल. आणि म्हणून जिल्हाधिकारी महोदय, आपल्याला देखील काही ठिकाणी जसं जे मध्ये आपण जाणार आहात, जे काही प्रश्न उपस्थित झाले, आपल्याही लोकांची एक टीम बनवा आणि प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खूप बऱ्याचशा गोष्टी आपल्या नजरेमध्ये येतात आणि त्याच्यावर आपल्याला उपाययोजना करणं सोपं होतं. आणि म्हणून मी सगळ्यांनाच या ठिकाणी पुन्हा एकदा धन्यवाद देतो की आजची बैठक आपली बराच काळ चालली, परंतु एक फ्रुटफुल पण याच्यातून आउटपुट आहे, लोकांना न्याय मिळेल. शेवटी लोकप्रतिनिधी काय स्वतःसाठी बोलत नाहीत, ते लोकांसाठी बोलत असतात. त्यामुळे ही जबाबदारी आपली आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.